आमच्याकडे धरणं उशाला आहेत, परंतु प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. माझं व्हिजन, मी ज्या समस्या सांगितल्या की लोकांचं काय म्हणणं आहे तेच माझं व्हिजन आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्षाचा उमेदवार सध्या आपला आपला प्रचार करत आहे. कसं आपण विजयी होईल यासाठी प्रयत्न करत आहे, मतदारांच्या गाठीभेटी करत आहे. आणि 8 दिवसावर जो निवडणूक प्रचार संपणार आहे, जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर डॉक्टर प्रभाकर बुधवंत हे निवडणूक लढवत आहेत. हे माजी IPS अधिकारी आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी जनसेवेचे व्रत हाती धरले आणि आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपल्यासोबत डॉक्टर प्रसाद बुधवंत आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. प्रभाकर बुधवंतजी, काय परिस्थिती आहे, आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरला? म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलोय, खरं तर मी लोकांच्या आग्रहाखातर हे करतोय. म्हणजे मी जेव्हा सेवानिवृत्त झालो आणि गावी पांगरीला, म्हणजे इथे मी माझं एक खेडगाव आहे बाजूला, जिंतूरपासून 5 किलोमीटर अंतरावर, तिथं राहतो. आणि तिथे मग ही माणसं यायची, मला बरीचशी माणसं भेटायची वगैरे. आणि मग त्यांनी असं म्हणायला लागले की साहेब, आता हे काही जुनी माणसं झाली खूप, आणि हे हा नाही तर तो, तो नाही तर हा, आम्हाला काहीतरी वेगळा पर्याय पाहिजे. आणि म्हणून या लोकांनी असं मला सारखं उभा राहा म्हणाले. आणि मग मी निर्णय घेतला की आपण उभं राहायचं. आणि मी सुरुवातीला तसा अपक्ष म्हणूनच उभा राहायचा निर्णय घेतला होता. परंतु हे रासपची माणसं, जिल्हाध्यक्ष वगैरे माझ्याकडे बरेचदा आले आणि त्यांनी मला बऱ्याचदा आग्रही केला की साहेब, तुम्ही एकटे अपक्ष म्हणून लढू नका, आमची मदत घ्या. आणि म्हणून मी रासपाकडनं निवडणूक लढवतोय. आपण आता मतदारसंघात फिरतात, काय मतदारसंघाची परिस्थिती आहे? मतदारसंघामध्ये फिरतोय म्हणजे मी आता मी जवळपास 167 गावं फिरलोय. आणि या सगळ्या गावांमधनं मी स्वतः बोललोय लोकांशी. आणि या लोकांशी बोलल्यानंतर असं लक्षामध्ये येतं की खरंच या तालुक्यामध्ये, जिंतूर तालुक्यामध्ये म्हणा किंवा हा जिंतूर सेलू मतदारसंघ असा आहे, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्याही असतील. म्हणजे वर्षानुवर्षी ज्या गोष्टी होत राहतात, प्रशासन काही ना काहीतरी करत असतं, परंतु मूलभूत गोष्टी मात्र या मतदारसंघामध्ये कुठेही झाल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही. जसं की आपल्याला विजेची समस्या ही संबंध या मतदारसंघामध्ये आहे. त्यानंतर पाण्याचा खूप मोठा प्रश्न या मतदारसंघामध्ये आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. शेतीमालाला बाजारभाव कसे मिळतील याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीये. आमच्याकडे धरणं उशाला आहेत, परंतु प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. म्हणून हजारो माणसं या तालुक्यामधनं बाहेरगावी रोजगारासाठी म्हणून निघून गेलेली आहेत. आमच्याकडे सिद्धेश्वर धरण आहे, येल्लरी धरण आहे, त्यानंतर बाबळी धरण आहे, वाकलीचं धरण आहे. या धरणांमधनं इकडे कालवे काढता येऊ शकतात, अशा प्रकारची स्थिती आहे. नव्हे त्याचं सर्वेक्षण सुद्धा झालेलं आहे, परंतु इथं कोणी काही करायला तयार नाहीये. या लोकप्रतिनिधींची इच्छाशक्तीच नाहीये की आपल्याकडे काही गोष्टी घडल्या पाहिजेत. म्हणजे ज्या काही मूलभूत गोष्टी असतात, त्यामध्ये शिक्षण आलं, पाणी आलं, वीज आलं, एक चांगलं प्रशासन आलं. मी चांगलं प्रशासन का म्हणतोय तर या तालुक्यांमधनं जे काही प्रशासकीय अधिकारी असतात, तहसीलदार असतील, BDO असतील, CO असतील, BNC वाले असतील, MSCB वाले असतील, किंवा कृषी अधिकारी असतील, किंवा आरोग्य अधिकारी असतील, किंवा पोलीस दलातील माणसं असतील, ही माणसं या ठिकाणी टिकत नाहीयेत. आणि ही माणसं त्या जागेवर नसल्यामुळे लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी निश्चितच सुटत नाहीयेत. जर सहीच करणारा नसेल तर सर्वसामान्य माणसाचं काम कसं होणार, तो एक प्रश्न खूप मोठा या ठिकाणी आहे. म्हणजे निश्चितच रस्ते अत्यंत दुरावस्था आहे रस्त्यांची. म्हणून एक काही गोष्टी झालेल्या नाहीत, त्या गोष्टी करण्याचा असा मनोदय मी लोकांच्या पुढे बोलून दाखवलेला आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. एक अंडरकरंट म्हणतात की ते खूप मोठ्या प्रमाणावर रासपच्या आणि डॉक्टर प्रभाकरच्या मागे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. हे तुम्हाला आज दिसणार नाही, परंतु ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल 23 तारखेला लागेल त्या दिवशी तुमच्या लक्षामध्ये येईल की ह्या सर्वसामान्य लोकांच्या किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे. या मतदारसंघात आपण पाहिलं की परंपरेनुसार बोर्डीकरांचं वर्चस्व राहिलेलं आहे. 5 वेळेस ते आमदार म्हणून निवडून गेले. त्याच्यानंतर विजय भांबळे आले. या दोघांमध्ये टस्सल आहे. या दोघांची जी कामं आपल्याला मतदारसंघात काय दिसतात? नाही, मी सांगितलं तुम्हाला, वर्षानुवर्ष प्रशासनाला काही ना काहीतरी करावं लागत असतं. जाणीवपूर्वक एखादं काम केलं की मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, की मी सिंचनाचं काम केलेलं आहे, किंवा मी शेतकऱ्यांसाठी काम केलंय, मी रस्त्यांसाठी काम केलंय, असं कुठलंही काम आपल्याला लोकप्रतिनिधी आहेत होऊन गेले, पण त्यांच्याकडनं असं झाल्याचं म्हणजे ठोस काम मला दिसत नाहीये. आणि लोकांची सुद्धा हेच म्हणणं आहे की प्राथमिक गोष्टी झालेल्या नाहीयेत.
डॉक्टर प्रभाकर बुधवंत आपल्या गावी आले आणि पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. काय विजन आहे आपल्या या मतदारसंघात? माझं व्हिजन, मी ज्या समस्या सांगितल्या की लोकांचं काय म्हणणं आहे तेच माझं व्हिजन आहे. की लोकांना प्यायला तरी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, चांगलं पाणी मिळालं पाहिजे, लोकांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, सिंचनाच्या व्यवस्था जर झाल्या, जर आपल्याला हे 2-3 कॅनलचे जे सर्वेक्षण झालेले आहेत ते जर करता आले तर निश्चित त्या ठिकाणी करण्यात यावं. शिक्षणाची इतकी वाईट अवस्था आहे की कुठल्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था या दोन्ही तालुक्यामध्ये आपल्याला किंवा मतदारसंघामध्ये बघायला मिळत नाहीत. वीज खूपच मोठा प्रॉब्लेम या ठिकाणचा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो वीज आहे. म्हणजे वीज रात्री जाते, दिवसा जाते, कधी जाते. शेतीला पाणी द्यायचं म्हटलं की ती वीज असत नाही. तर 24 तास वीज का मिळू नये? इतर सगळ्या भागामध्ये 24 तास वीज मिळते, मात्र आम्हाला ती मिळत नाही. शिक्षण आहे, रस्ते आहेत, रस्त्यांची दुरावस्था बघितली तर आपल्याला गुडघाभर खोल अशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत. ज्या गावाला जायला 10 मिनिटं लागतील त्या गावाला जायला 1.25 तास लागतो. खूप वाईट अवस्था आहे सगळ्या गोष्टींची, या मूलभूत गोष्टींची. आपण प्रशासकीय अधिकारी होतात, IPS अधिकारी, अनेक जिल्ह्यामध्ये आपण काम केलं असेल. ते जिल्हे आणि आपला मतदारसंघ काय बघताय? जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे माझं खरं म्हणजे मला हवा तो प्रश्न तुम्ही विचारला. मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरीचशी नोकरी केली आहे आणि म्हणून मी हे जे प्रश्न मला अगोदरच म्हणाल की माझ्याकडे काही माणसं यायची, गावातली प्रतिष्ठित माणसं यायची, व्यापारी यायचे आणि बरेचसे ग्रामस्थ यायचे, भेटायचे इथं मंगल कार्यालयाच्या निमित्ताने सुद्धा. आणि हे सगळे लोक म्हणायचे की साहेब आपल्याकडे लाईट नसते, असं नसतं. अरे म्हणलं असं कसं होईल यार? मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोकरी केली, त्या ठिकाणी 24 तास वीज असते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाजवळून पाण्याची चारी गेल्याचं तुम्हाला लक्षामध्ये प्रचंड रस्ते आहेत, खूप छान पूल आहेत, खूप मोठमोठे बंधारे आहेत, छान आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी आहेत. काय नाही आहे? सगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपण महाराष्ट्रामध्येच आहोत, तेवढाच निधी आपल्यालाही मिळतो. नव्या अर्थसंकल्पामध्ये मराठवाड्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी म्हणून आपल्याला जास्तीचा निधी मिळतो, परंतु तो निधी खर्चच केला जात नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलो की या लोकप्रतिनिधींची इच्छाशक्तीच नाहीये, नव्हे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे या लोकांना नियोजन काय असतं. आणि मी 5 वर्ष जर लोकप्रतिनिधी राहिलो तर माझा तालुका, माझा मतदारसंघ मला कुठे घेऊन जायचंय हे त्यांच्या लोकांच्या लक्षामध्ये आलं असतं. म्हणून लोकांचं म्हणणं आहे की साहेब आम्हाला पर्याय पाहिजे आणि हा पर्याय खूप शिकलेला, सशक्त, सुशिक्षित अशा प्रकारचा असला पाहिजे. आपण प्रशासकीय अधिकारी होतात, आपण नियमाचे बांधील आहेत. आपण निवडणुका ह्या पाहिल्या की कशा विचित्र पद्धतीने चालू आहेत. या ह्याच्यामध्ये आपला कसा विजय होईल? माझा विजय कसा होईल म्हणजे लोकच माझा विजय करतील. वेगळ्या पद्धतीने काही करायची गरज नाहीये. मी लोकांपर्यंत जातो. मी तुम्हाला सांगितलं की मी जवळपास 166 गावांना स्वतः जाऊन लोकांपुढे बोललोय आणि लोकांकडनं त्या प्रतिक्रिया ज्या मला येत आहेत की साहेब आता आम्ही फक्त तुम्हाला मतदान करणार आहोत, हे कुणाला काही करू देत. म्हणजे निवडणुकीच्या मध्ये जे जे काही चालत असतं ते बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी उमेदवार करत असतील, पण मला त्याविषयी काही तक्रार नाहीये. पण माझा स्वतःचा एक अजेंडा आहे की मी लोकांना समजावून सांगतोय की तुम्ही चांगलं वागा, 100% मतदान करा आणि 100% मतदान केलं तरच तुम्हाला हवा असलेला उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी निवडून आणू शकता. हे होते प्रभाकरराव बुधवंत. हे माजी IPS अधिकारी आहेत. पोलीस खात्यामध्ये प्रचंड सेवा केल्यानंतर ते आता आपल्या गावाची, आपल्या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी जिंतूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. आता 20 तारखेला मतदान होणारच आहे, पण एक माजी IPS अधिकारी आणि प्रचंड अनुभवी माणूस की ज्यांनी महाराष्ट्र पाहिला आणि तसाच महाराष्ट्रासारखा आपला जिल्हा, आपला मतदारसंघ करण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. पाहूयात आपल्याला त्यांना जनता विश्वास कितीपत ठेवेल. पण सध्या तरी ते निवडणुकीच्या रिंगणात मात्र उतरलेले आहेत.